नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर वन मधले मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहणार आहोत. आज त्याचा पार्ट तिसरा आहे. संभाव्य प्रश्न जे आहेत ते आपण बघणार आहोत की कोणते प्रश्न येऊ शकतात, कोणत्या पॅटर्नचे प्रश्न येऊ शकतात आपल्या परीक्षेला आणि त्याचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील आहे, 10 युनिटचे नोट्स मिळणार आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 3,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आणि येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. पेपर वन सारखंच आपल्याकडे पेपर टूचे पण आहेत क्रॅश कोर्स, ज्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर वन फ्री मिळणार आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स आहे, 20 अधिक टेस्ट आहे, फुल सिलेबस टेस्ट आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. त्याची फीज आहे 10,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ते 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. परिसंवाद हा एक प्रकार आहे. अ सिम्पोसियम इज अ टाइप ऑफ रिसर्च मेथड, डिस्कशन मेथड, लेक्चर मेथड की डेमॉन्स्ट्रेशन मेथड. शोध पद्धत, चर्चा पद्धत, व्याख्यान पद्धत की प्रात्यक्षिक पद्धत. काय असणार आहे? परिसंवाद जे आहे, मुळात परिसंवाद काय असतं तर सेमिनार म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञ सहभागी यांच्यात होणारी शैक्षणिक चर्चा. ठीक आहे, त्यामुळे आपलं हे काय उत्तर असणार आहे? चर्चा पद्धत, डिस्कशन मेथड. यामध्ये काय असतात तर विद्यार्थी सक्रिय असतात, है ना, विचारांची देवाणघेवाण होते, प्रश्न उत्तर होतात, संशोधन भिमुख शिक्षणाला चालना मिळते. सेमिनार म्हणजे डिस्कशन मेथड होतं, सिम्पोसियम म्हणजे तज्ज्ञांचे सादरीकरण, कॉन्फरन्स म्हणजे मोठी परिषद आणि वर्कशॉप म्हणजे कौशल्य विकास. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपण इथे जेवढे पण प्रश्न घेणार आहोत त्यापैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं आली तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि याच्यासोबतच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पॉज करून सुद्धा तुम्ही पेपर देऊ शकता. ठीक आहे, हा एक पेपर समजून. खालीलपैकी कोणती पद्धत मोठ्या गट, लहान गट आणि वैयक्तिक अध्यापन पद्धतीच्या व्याप्तीचा मेळ घालते? विच ऑफ द फॉलोइंग मेथड combines the scopes of large group, small group and individual teaching method? Group discussion, differentiated instruction, brainstorming, none of the above. गट चर्चा, भिन्न सूचना, विचार मंथन या वरीलपैकी काही नाही. मोठा गट, लहान गट, वैयक्तिक अध्यापन यांचा मेळ जे आहे ते भिन्न सूचनामध्ये होते, म्हणजे डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन. यामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमता, आवड, गरजेनुसार आपण अध्यापन करतो आहे. ओके, त्यामुळे इथे तिघांचाही मेळ होतो, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, ज्यामध्ये 5,000 प्लस प्रश्नांचा संच आहे, जे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. Amazon वरून तुम्ही ते मागवू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा असं पण सर्च करू शकता. त्यामध्ये मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, विभागनीय सराव प्रश्नपत्रिका आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका आहेत आणि ह्या सगळ्यांचा पूर्ण फुल लेंथ मॉक टेस्ट आहे, जे तुम्ही अभ्यास करू शकता. आणि एकंदरीत एक्झामचे प्रिपरेशन करत असताना आपल्याला ते अभ्यास करणं खूप आवश्यक असते आहे. ठीक आहे, आजच ऑर्डर करा. मॉर्फोग्राफ्स हा शब्द कशाशी संबंधित आहे? विथ व्हॉट इज द टर्म मॉर्फोग्राफ्स असोसिएट? रिमेडियल स्पेलिंग, रेमेडियल रीडिंग, रेमेडियल टीचिंग, रेमेडियल बिहेवियर. सुधारात्मक शब्दलेखन, सुधारात्मक वाचन, सुधारात्मक शिक्षण की सुधारात्मक वर्तन? तर मॉर्फोग्राफ जे आहे ते आहे सुधारात्मक शब्दलेखन. रेमेडियल स्पेलिंग. मॉर्फोग्राफ म्हणजे काय? ज्यामध्ये शब्दांच्या रचनेचा, रूट, वर्ड, प्रिफिक्स, सफिक्स यांचा अभ्यास केला जातो. शब्दलेखन सुधारण्यासाठी, भाषा सुधारण्यासाठी, स्पेलिंग मधल्या चुका कमी करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. याचा अर्थ एकंदरीत अशा पद्धतीचा आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. राष्ट्रीय साक्षरता अभियानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इन विच इयर वॉज द नॅशनल लिटरसी मिशन एस्टॅब्लिश्ड? 1996, 1998, 1999, 2000. राष्ट्रीय साक्षरता अभियान म्हणजे नॅचरल लिटरसी मिशन जे आहे 1998 ला झालेलं आहे, सॉरी 88 ला झालेलं आहे, 5 मे 1988. ठीक आहे, याचं उद्दिष्ट होतं प्रौढ साक्षरता वाढली पाहिजे, 15 ते 35 या वर्षाच्या वयोगटाला साक्षर बनवणे, कार्यात्मक साक्षरता वाढवणे. ठीक आहे, त्यामुळे हे अशा पद्धतीचं असणार आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन बी. पुढीलपैकी मुक्त पुस्तक परीक्षा प्रणालीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे? व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द ओपन बुक एक्झामिनेशन सिस्टम? विद्यार्थी गंभीर होतात, हे वर्गात उपस्थिती सुधारते, यामुळे विद्यार्थ्यांमधील परीक्षेची चिंता कमी होते, हे विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडते. स्टुडंट बिकम सिरियस, इट इम्प्रूव्स क्लासरूम अटेंडन्स, सी इट रिड्यूस एक्झाम अँझायटी अमॉंग स्टुडंट्स, डी इट कंपाइल्स स्टुडंट टू थिंक.
आता मुक्त ओपन बुक टेस्ट तुम्ही पण दिले असेल, तर याने काय होते, हे विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडते. इट कंपेल्स स्टुडंट टू थिंक. ठीक आहे, यामध्ये कसल्या पद्धतीचं पाठांतर नसते, विश्लेषणात्मक विचार नसतं, समस्याचे निराकरण, संकल्पनाचा उपयोग करून हे आपण वापरत असतो. ओके, त्यामुळे हे काय असतं, हे विद्यार्थ्यांना विचार करण्यास भाग पाडते. तुम्ही सुद्धा दिली असेल ओपन बुक टेस्ट. ओके, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. काही लोकांना लोकसंख्येच्या इतर सदस्यांपेक्षा निवडून येण्याची शक्यता जास्त असते, आहे का? Here, some individual have to higher probability of being selected than other member of the population. What is this called? Probability sampling, non-probability sampling, quota sampling, none of the above. तर एकंदरीत हे काय आहे, संभाव्यता नसलेले नमुने आहेत. ओके, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. यामध्ये काय होतं, तर लोकांची निवड जी आहे ती रॅन्डम नसते. संशोधक स्वतःच्या सोयीनुसार आणि उद्देशानुसार ते करत असतो. प्रोबॅबिलिटी मध्ये काय असते, तर रॅन्डम येते आहे. म्हणजे कसं, आपण जेव्हा आता इथे 9 मुलं आहेत. ओके. 6, 7, 8, 9 यापैकी आपल्याला निवडायचं आहे. तर प्रोबॅबिलिटी मध्ये काय होईल, ते आपण डाईस नाही टाकत का असं 2-3, ते आपण रॅन्डमली आपण निवडू शकतो, की कधी 2 निवडलं, कधी 5व्या नंबरचा, कधी 9व्या नंबरचा. पण नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये इथे ठरवून असतं, हा ना, की आपल्याला हा 2 नंबरचाच निवडायचा, आपल्याला 4 नंबरचाच निवडायचा, 3चाच निवडायचा. ओके, हे नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये आहे. आणि प्रोबॅबिलिटी मध्ये प्रत्येकाला समान संधी असते. ठीक आहे, 9 जण आहेत तर प्रत्येकाला समान संधी आहे, की प्रत्येकदा एकदा तरी त्यांना आलं पाहिजे. पण नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये तसं काही नसते. ठीक आहे, तर इथे मी तुम्हाला आपलं उत्तर काय, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे 4 मी जे आहे ते तुम्हाला इथे सांगते, सगळ्यांनी लिहून घ्या. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग, पर्पजिव्ह सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग आणि कोटा सॅम्पलिंग. ठीक आहे, हे नॉन प्रोबॅबिलिटीचे आहे. तुम्हाला प्रोबॅबिलिटीचे माहित असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करा, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचे किती प्रकार आहेत. ओके, चला. असहसंबंध गुणांकांचे सर्वोत्तम वर्णन काय आहे? व्हॉट इज द बेस्ट डिस्क्रिप्शन ऑफ अ करेलेशन कोएफिशियंट? A measure of the extent of the relation between two variables. B, an index of the functional direction between independent and dependent variable. C, indicates the likelihood of experimental result being reflected by others. D, a measure of the probability that observed difference could be attributed to chance. म्हणजे A, दोन चलांमध्ये संबंधाचा मर्यादेचा एक परिणाम. B, स्वतंत्र आणि अवलंबशील चल दरम्यान कार्यशील दिशेची अनुक्रमणिका. सी, प्रायोगिक शोध इतरांद्वारे प्रतिकृती बनवल्या जाण्याची शक्यता. डी, संभाव्य मतभेद लक्षात घेतलेल्या संभाव्यतेचे एक प्रमाण संधीचे श्रेय दिले जाऊ शकते. करेलेशन जे आहे ते एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये येते. ओके, तर दोन चलांमधील संबंधाच्या मर्यादेचे एक परिणाम जे आहे ते त्याचं उत्तर असणार आहे, बेस्ट डिस्क्रिप्शन. ओके, तर तुम्ही हे लक्षात ठेवा आणि नेहमीच करेलेशन आलं इथे एक्सपेरिमेंटल रिसर्च बद्दल बोलतंय हे लक्षात ठेवायचं. ओके, तर मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर परिसरांच्या संचांमधून विशिष्ट निष्कर्ष काढण्याची प्रक्रिया कोणत्या प्रकारचे तर्क आहे? व्हॉट टाइप ऑफ रिझनिंग involves drawing specific conclusion from a set of premises. Rationality, persuasive reasoning, inductive reasoning, probabilistic. तर्कसंगतता, मोहक तर्क, आगमनात्मक तर्क आणि संभाव्य. तर विशिष्ट निरीक्षणावरून सामान्य निष्कर्ष काढणे म्हणजे काय आहे, इंडक्शन आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार. इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह आपल्याला माहिती आहे. ओके, उदाहरण याचं काय आहे, तर लोखंड तापल्यावर फुगते, तांबे तापल्यावर फुगते, अल्युमिनियम पण तापल्यावर फुगते, म्हणून सर्व धातू काय तापल्यावर फुगतात. हे काय आहे, निरीक्षण, निष्कर्ष काढलं. ओके, एखाद्या विशिष्ट निरीक्षणावरून आपण काय काढतो, निष्कर्ष काढतो. ठीक आहे, ते झालं इंडक्टिव्ह. इंडक्टिव्ह एका निष्कर्षावरून आपण काय अज्युम करतो, की हे असलं पाहिजे. ओके, इंडक्टिव्ह काय आहे, स्पेसिफिक टू जनरल. मी इथे लिहून देते, स्पेसिफिक टू जनरल वाक्य. आणि डिडक्टिव्ह काय आहे, जनरल टू स्पेसिफिक. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रात संशोधन कार्य ज्ञानाच्या पद्धतशीर आणि हळूहळू प्रगतीला प्रोत्साहन देतात, परंतु शोध दुर्मिळ आहेत. कारण in every field, research activities foster the systematic and gradual advancement of a knowledge, and discoveries are rare because A, the result is consistently a critical discovery. B, it is uncommon to be able to think beyond conventional channels. C, the experimental work required for discovery cannot easily be carried forward. D, most people do not lack the necessary knowledge for it. ए, निकाल हा सतत गंभीर शोध आहे. बी, असुरक्षित चॅनलच्या पलीकडे विचार करण्यास सक्षम असणे सामान्य नाही. सी, शोधासाठी आवश्यक असणारी प्रायोगिक कामे सहजपणे पुढे येऊ शकत नाही. डी, बहुतेक लोकांना त्यासाठी आवश्यक असलेल्याची ज्ञानाची कमतरता होत नाही.
सांगा बघू. असुरक्षित नवीन वाटेवर विचार करण्याची क्षमता सर्वांमध्ये नसते. ठीक आहे. संशोधनासाठी आपल्याला काय आवश्यकता असते, तर नवीन विचार करणे, क्रिटिकल थिंकिंग, जास्त विचार, चिकित्सक विचार, जिज्ञासा असणे, संयम खूप महत्वाचा आहे, आणि समस्या सोडवण्याची वृत्ती. ठीक आहे. त्यामुळे इट इज अनकॉमन टू बी एबल टू थिंक बियॉन्ड द कन्व्हेन्शनल चॅनल्स. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर कोणती वैज्ञानिक पद्धत ही वर खाली टॉप डाऊन किंवा पुष्टीकरण करणारी पद्धत आहे? विच सायंटिफिक मेथड इज अ टॉप डाऊन ऑर अ कन्फर्मेटिव्ह मेथड? डिडक्टिव्ह, इंडक्टिव्ह, हायपोथेसिस, सॅम्पलिंग. तर ती आहे डिडक्टिव्ह. टॉप डाऊन, उलटा त्रिकोण, आणि इंडक्टिव्ह हा सरळ त्रिकोण. एवढं लक्षात ठेवायचं. डिडक्टिव्ह मध्ये सामान्य सिद्धांत, विशिष्ट निष्कर्ष, मी आता सांगितलं होतं तुम्हाला. सर्व माणसे नश्वर आहेत, राम माणूस आहे आणि राम नश्वर आहे. ठीक आहे. डिडक्टिव्ह थेअरी टेस्टिंग करते आणि इंडक्टिव्ह थेअरी बिल्ड करते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर जेव्हा आपण आपल्या मनात तपशील व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण काय करण्याचा प्रयत्न करतो? When we try to organize details in our mind, what we are attempting to do: A, generate new ideas in our mind; B, process complex information and then classify it; C, classify information into difficult and simple segment; D, process and classify information. आपल्या मनात नवीन कल्पना निर्माण करा, जटिल माहितींवर प्रक्रिया करा आणि नंतर त्याचे वर्गीकरण करा. माहितीचे कठीण आणि सोप्या तुकड्यांचे वर्गीकरण करा. डी, माहितीवर प्रक्रिया करा आणि वर्गीकरण करा. जेव्हा आपल्याला आपल्या मनात तपशील व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपण काय करत असतो? तेव्हा एकंदरीत माहितीवर प्रक्रिया करून त्याचे वर्गीकरण करत असतो, म्हणजे प्रोसेस अँड क्लासिफाय इन्फॉर्मेशन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. ठीक आहे. संकलन करणे, प्रक्रिया, वर्गीकरण, स्मरण हे सगळं प्रक्रियेमध्ये येते आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. मेहराबी यांच्या मते संपूर्ण संप्रेषणामध्ये शब्दांचे, स्वरांचे स्वर आणि मुख्य भाषेचे संबंधित योगदान आहेत. किती योगदान आहे ते आपल्याला विचारलं आहे. अकॉर्डिंग टू मेहराबीन, द रिलेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन टू टोटल कम्युनिकेशन आर वर्ड्स, टोन ऑफ व्हॉइस, थर्ड बॉडी लँग्वेज. तर किती असणार आहे? 7% जे आहे ते वर्ड्सचं आहे, 38% व्हॉइस आहे, आणि 55 आहे बॉडी लँग्वेज. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी असणार आहे. पुढीलपैकी कोणत्या मध्यस्थी संप्रेषण असे म्हटले जाते? अंतर्गत संवाद, परस्पर संवाद, गट संवाद, जनसंवाद. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो नोन ॲज मेडिटेड कम्युनिकेशन? इंटरपर्सनल, ग्रुप कम्युनिकेशन की मास कम्युनिकेशन? तर इंटरपर्सनल आपण स्वतःसोबत बोलत असतो. इंटरपर्सनल 2 व्यक्ती लागतात यामध्ये बोलायला. ठीक आहे. ग्रुप तर गट आहे. मास म्हणजे जनसंवाद. जनसंवादमध्ये माध्यमांच्या माध्यमातून, टीव्ही, रेडिओ, इंटरनेट, न्यूजपेपर माध्यमातून संप्रेषण म्हणजे मीडिएटेड कम्युनिकेशन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी असणार आहे. मीडिएटेड कम्युनिकेशन आणि मास कम्युनिकेशन हे दुसरं नाव आहे एकमेकांचं, नाही का? ओके. मीडिएटेड कम्युनिकेशनला आपण मास कम्युनिकेशन म्हणतो आणि मास कम्युनिकेशनला मीडिएटेड. ओके. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर परिच्छेदन एक कौशल्य आहे जे प्रभावी होण्यासाठी पूर्णपणे काय आवश्यक आहे? पॅराफ्रेझिंग इज अ स्किल दॅट रिक्वायर्स व्हॉट अबाउट ऑल एल्स टू बी इफेक्टिव्ह? हिअरिंग, लिस्निंग, स्पीकिंग, नन ऑफ द अबाउट. श्रवण, ऐकणे, बोलणे वरीलपैकी काही नाही. तर परिणामकारक कारण ऐकण्यासाठी सर्वात जास्त आपल्याला ऐकावे लागेल. लिस्निंग, फक्त आवाज कानावर पडणे. ऐकणे, लक्षपूर्वक समजून घेणे, यावर फरक आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. खालीलपैकी कोणत्या अटी अभिप्रायाशी संबंधित आहे? विचार मंथन, अनुमानीय पद्धती, सायबर नेक्टिस, वरीलपैकी काही नाही. विच ऑफ द फॉलोइंग टर्म्स आर रिलेटेड टू द फीडबॅक? ब्रेन स्टॉर्मिंग, हेरोस्टिक मेथड, सायबरनेटिक्स, नन ऑफ द अबव. तर अभिप्रायाशी विचार मंथन, ब्रेन स्टॉर्मिंग जे आहे ते रिलेटेड आहे. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय? फीडबॅक म्हणजे प्रतिसाद. ठीक आहे. ब्रेन स्टॉर्मिंग मध्ये प्रत्येकाच्या कल्पनावर अभिप्राय देणे, कल्पनांवर अभिप्राय देणे, याचा अर्थ काय होतो? ब्रेन स्टॉर्मिंग. ओके. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे लेटर सिरीज दिली आहे, WESGPJLN. ठीक आहे. चला सांगा बघू. लेटर सिरीज आहे, यासाठी आपल्याला सगळं लेटरचे नंबर जे आहेत ते पाठ करावे लागणार आहेत. ओके. डब्ल्यू काय आहे? 23 आहे. एस आहे 19, पी आहे 16 आणि एल आहे 12. ई आहे 5. ओके. हे आहे 7, 10 आणि 40. पुढील मालिका आपल्याला करायची. ओके. 23 म्हणजे हे कमी होत आहे आणि हे वाढत आहे. सेकंड टर्म वाढत आहे, खालचं कमी होत आहे. तर कितीनी कमी होत आहे? हा 4 -4
-3 -4 म्हणजे -4 -3 -4चा हे होतं म्हणजे -3. 12 मधून 3 गेले तर किती होतात? 9. 9चा अल्फाबेट कोणता आहे? आय. आय आहे का? इथे ऑप्शन मध्ये पहिलाच आय आहे. ठीक आहे, तरी आपण समोरचा काढू. ओके. नंतर 5 + 2 7, 7 + 3 आणि हे 4 म्हणजे किती वाढता क्रम आहे. 14 मध्ये 5 मिळवा म्हणजे किती होतात? 19 म्हणजे ती काय असणार आहे? एस असणार आहे. IS. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ऑप्शन ए असणार आहे. ओके. जर एफ हा ए चा भाऊ आहे, जर एफ हा ए चा, एक मिनिट, एफ हा ए चा भाऊ आहे, सी ए ची मुलगी आहे, सी ए ची मुलगी आहे, के एफ ची बहीण आहे, के एफ ची बहीण आहे. ओके. तर जी सी चा भाऊ आहे, जी सी चा भाऊ आहे, तर मग जी काका आहेत का? हु इज जीज अंकल? जी चे अंकल कोण आहे? एफ. एफ असणार आहे ना, इथेच बघा सरळ एफच आलेला आहे. तर मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ओके. अशा पद्धतीने हे क्वेश्चन वाचता वाचताच आपल्याला ते करावे लागते. आपलं उत्तर आहे एफ. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे संभाव्य प्रश्न घेतलेले आहे. आय होप ते तुम्हाला मदत करणार अभ्यासाला. या व्यतिरिक्त 5,000 प्लस पुस्तकाचा संच असलेलं संचचं पुस्तक आपल्याकडे, प्रश्नाचा संच असलेलं पुस्तक आपल्याकडे Amazonवर अवेलेबल आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. सोबत आपल्या येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.